काका नमस्कार. ये रे नितीन, काय रे? काय बोलतो? चल, आशीर्वाद तुला. काका पेढे द्यायला. कशाचे रे? काका मेरिट मध्ये. अरे वा 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 वा. नाव काय आपल्या गावात तुझं? बरं झालं, छान झालं. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद. ए अगं ऐकलं का? काय एका म्हणून आडतात. अरे बघ आपला नितीन पहिला आला अरे merit नितीन मध्ये. आला होय. मग नमस्कार. हा बरं सुकिरा बाळा. काकू पेढे काय मेरिट मध्ये. बरं झालं बाबा आई बाबाच्या कष्टाचं फळ केलं तू. अगं संपूर्ण लय गावचं कष्ट नाव करते. काढलं तिने आपल्या मग गावातला मुलगा. जो विद्यार्थी आलाय तू. मग बस 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 बस. शाबास. नाही आता बसायला वेळ नाही काका. मंदिरात बी जायचे आणि पुढे पण जायचे. आई बाबा म्हणले की पहिले पेढे तुम्हाला. चहा करते ना तुला. नाही नाही काही नको. जेवण कर. मग जेवण कर. हे काय नाही, खरंच चपात नको. मी काय नाही म्हणतो. चालेल. पण खरंच थोडस पुढे काय नाही. चालेल, ये. येतो काका आशीर्वाद राहू दे. धन्यवाद धन्यवाद बरं का परत तुला. येतो. आता आपलं हे असतं तर ह्या मुलावाने आपलं काहीतरी पोस्टवर असतं. जे आपल्या नशिबात आहे ते आपण समजून घ्यायचं. ते तर आहेच. जरी आपल्याला नसलं तरी हेच आपलं मानायचं करायचं. दुसरं काय याच्यामध्ये असं. या अशी. काय उपयोग आहे आपल्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा? हा अगं लोक जरी नसलं तरी हीच मुलगा आपलं मानायचं. आपल्या ज्या नशिबात होते तेच आपल्याला मिळणार ना. पण मी काय म्हणते आपण एखादं दत्तक घेऊ. अहो म्हातारपणी आपल्याला आधार होईल ना. अगं ही भावाची मुलं हीच आपण त्यांना चांगलं सांभाळू ना. आपलं दत्तक घेऊन तरी काय करते. आणि उद्या दत्तक घेतलेले चांगलं निघाले कशावरून? का नाही चांगलं निघायचे? आपण काय वाईट संस्कार देणार आहेत का अगं त्यांना? संसाराचं काय घेऊन बसली आता आपण अनेक पाहून समाजामध्ये नाही जमत ते काय केवढ्याला. आणि तुझं म्हणणं त्याला घ्यायचं घेऊ एखाद्या भावाचं. आता काय शेवटी तुझ्या तरी मनात असेल तर त्याला तरी काय करणार. बघू तो विचार करू आपण. जा स्वयंपाकाचं बघ. नको काळजी करू. होईल बरोबर. चला मी येतो. होय हो, बरं झालं आपलं पोरग मेरिट मध्ये पहिलं आलं. हो ना. आता त्याला नोकरी लागन बघा. आणि चांगली नोकरी लागली की लगेच पोरगी लग्न करून टाकायचं. पोरगी आणायची घरात. नाही नाही अगोदर भक्तीचं लग्न करायचं. लोक नाव ठेवतील ना आपल्याला. हा ते बघू पुढचे पुढं. पण तू का नाही आला अजून? येईल लय वेळ झाले गेलाय पेढे वाटायला. येईल. बघू तो आला का काहीतरी गोडधोड करते आज खायला मी. मस्त स्वयंपाक कर. खीर करू का? खीरपुरी करते. हा आवडते त्याला हा खीर. चाल आत्ताच लागू का स्वयंपाकाला? नाही तर लाग. आई गुलाबजामुन पण करूया. हा कर. अरे वा. तू सगळ्या कपड्याच्या घड्या घाल आणि घर सगळं स्वच्छ कर. एकदम अगरबत्ती लाव. सुगंध सुटला पाहिजे घरात. मी स्वयंपाकाला लागते. नंतर ये तू मदतीला. हा चला बसा तुम्ही. भक्ती अजून तुझ्या कॅम्प्युटरचे किती दिवस राहिले बाळा? झाले आता कॅम्प्युटर क्लास संपेल. पुढच्या महिन्यात तर परीक्षा आहे. बर बर ठीक आहे. अरे आला दादा. अरे वा वा वा. आला दादा. बस बस. दादा पाणी देऊ का? नको पाणी नको. बाबा सगळ्यांना पेढे दिले. बर कोणाकोणाला दिले? पहिले तुकाराम तात्याला सांगितले मी तिथे दिले. हम्म. त्यानंतर सरपंचांच्या घरी गेलो. मंदिरात गेलो. पुजाऱ्याला बी दिले. हम्म. आपले भांडारे सर आहेत हो. आम्हाला शिकवायला होते त्यांना पण दिले. हम्म. सगळ्यांना दिले आणि डपळ काकांना पण दिले. कोण राहिलं तर बघ बघ बर का मग. जर राहिलं तर तुम्ही- मला नको नाव ठेवायला. तुम्ही तू द्या. चांगल्या मेरिटने पास झालेला आहे. हम्म? अजून कोण राहिलं तर आपण सगळ्यांना देऊ नका टेन्शन. हम्म. ताईला दिलं का? तिला नाही देणार. ताईला दे रे. नाही का रे? ती सगळं खाऊन टाकते. नाही बा. दे ताईला दे. एक नाही तुला अख्खा बॉक्स. लय खाऊ नको. चालेल. पण काय झालं क्लासचं काय झालं तुझ्या? हाय की पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. मग संपला क्लास. चला मग तुझा एक क्लास संपला. हो. लगेच MSCIT झाला की दुसरा क्लास लावून घे टायपिंगचा. हा चालेल. चालेल. ती नोकरी लागेल ना तर. लागून गेला तरी टायपिंग क्लास लावला ना हा, typing. टेन्शन नाही राहत. हम्म. चालेल मी जरा फ्रेश होतो. हा, चालेल. चालेल दादा. चालेल. आई कुठे? आहे आई ना. स्वयंपाक स्वयंपाक करते. करते. दादा तू फ्रेश हो. मी पण स्वयंपाकाला जाते. चालेल. गुलाबजाम खजूर खाऊ करतो. नको. हो. मळ्यात जाऊन आली का? ते कांदा काढणे चालली. अहो जाऊन येते ना आता. काय कामावर लय येते मारून. हा थोडी चक्कर मारून ये त्याच्यामध्ये. बायांचं रोजंदारीचं बघून घ्या. हो तात्या चला ना कदमाक जायचे ना उशीर झालाय. चला अरे चल ना तुझीच वाट पाहतो मी 3 चला, तास. चला, तू चला, आता चला. आला आणि मला लागला सांगायला शहाणपणा. हा येतो रे मी. हा लवकर या. आलो. कांद्याचा बाजार वाढलेत बरं का आता थोडे. वाढले आता काल आंदोलन बिंदोलन झालं त्याच्यामुळं पण ते आपल्याला कदमाक जायचे ना. कदमक जाऊ आपण. पण थोडं 2 मिनिटं बस. त्याविषयी बोलायची जरा महत्वाचं. काय बोलायचे असं म्हटलं. तुला सांग. हा. काय झालं काल तो नितीन पाया पडायला आलता. हा तो आपल्या गावातला. ते मेरिट मध्ये आलाय ना. हा ते मेरिट मध्ये आल्यामुळे तो आला पाया पडायला. हा हा प्रॉब्लेम असा आला का त्याच्या त्या काकूनी माझ्या मंडळीनं हा तिला सिरीज घेतलं ना.
काय झालं तिला? तिला शरीर जास्त घेतलं का तिला आता म्हणजे का बघ राहायला शकतो आपलं लेकरू असतं आपलं लेकरू अहो कोणत्या आईला होणार ना, अरे पण ते आपल्या हातात आहे का बाबा आपल्या हातात नाही देवाच्या हातात. देवाच्या हातात आहे. आता जेवायचं ते झाले हा. तिने आता काही नवीन खोड काढले का आपल्या एखादं परत तकच घेऊ म्हणते. अहो आज भावाचा राहिला नाही, आज काय करतो मग मी तुम्ही तिला तात्या? तेच सांगितलं का आपलं रक्त नीट निघण्याचा भरोसा नाही ते लोकांचं घेऊन कुठं बसते कुठं ना तरी आपल्या का जी स्टेट म्हणून आज कोणी आपल्याकडे येईल तुम्हाला हा म्हणणार आज. कोणी बी कोणी मांडवी द्यायला तयार होईल पण उद्या ते जर कार्ट बिघडलं तर आपलं जे चाललंय त्याच्या डबल हाल होतील. आणि तुमचा सांभाळ केला पाहिजे ना त्याने पुढे. मी तेच सांगतो ना उद्या ते जर नीटनेटकं नाही निघालं तर उद्या कोणच्या नाव तोंडाकडे कोणाला नाव ठेवणार आपण अहो त्या बापूनी पोर मांडवी घेतलं ना, त्या पोरांनी ठोकून काढते का नाही बघा त्याला? आता ते कसं मग घडलं. हे उद्या आपलं निघन कशावरून बरोबर आहे ना. तेव्हा मी तिला सांगितलं म्हणलं हे काय डोक्यातून काढ पण तिच्या काही तू मनातून विषय द्यायला त्याला नाही काय करावं काय आता मला डोक्याच्या चाललं होतं कसं काय करावं. काय नाही तात्या, ही सगळी देवाची देणी. आपलं चला आता कदमाकडे जाऊन येऊ आपण. चल. यावेळेस काय तुम्ही मला आता तो डोक्यात भरू नका बरं कधी हवा नका अहो तात्या तुम्ही बिगर नको 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 ते गाव गेलं मातीत आणि ते सगळं गेलं मातीत आता माहीत झाली तर आपल्या गावाला चेहराच नाही ना. ते चेहरा काढण्यामध्ये माझा चेहरा काळा पडायची वेळ आली मला आता काही सांगू नका तुम्ही. तुम्ही जरा ऐका, जनतेची भावना तुम्हाला. हं. अरे कशाची जनता आता सगळी लबाड झाली बाबा खाण्यापिण्या ते महिलांना 1000 रुपये चालू. सुद्धा मारे ये ना इकडं काय करतो कुठं चालला आज लय टेन्शन मध्ये दिसतोय गड्या का रे लय खाली बघून चालला पर एवढं काय प्रॉब्लेम काय त्याचे पोरग मेरिट मध्ये आले चांगलं झालं, मग आता काय वाईट काय आहे त्याच्यामध्ये होय का नाराज करतो नाराजीचं कारण कळू दे ना आम्हाला. अरे तुझं पोरग चांगले मेरिट मध्ये आले साऱ्या गावाला आनंद झालाय आणि तू आता असा नाराज झाला आम्ही काय करायचं रे. अहो मेरिट मध्ये आलं साहेब पण 5 लाख रुपये मागतात कुठून देऊ मी पैसे? कुठं कंपनीत कामाला लागायचं म्हणजे. 5 लाख हो 5 लाख रुपये. अरे मी तर पहिल्यांदाच ऐकतोय नोकरीला लागा पैसे लागतात 5 लाख. तसं नाही करत होते बर का. किती मार्क बिल्डिंग काही झालं तर पैशाशिवाय काम नाही होत. पैसे लावाच लागा त्या. बघत साहेब माझ्या मुलाचा मॅरिट मध्ये नंबर आलाय पण 5 लाख रुपये मागतात कुठून देऊ 5 लाख रुपये. 1-1.5 लाख रुपये मी जमू शकतो 3.5 लाख रुपये नाही देऊ शकत हो. डफळ पैसे काळजी करू नको 5 लाख रुपये ना मी भरतो. अरे मित्र कशासाठी तू काय काळजी करू नको रडू नको रडू नको रडू नको मी 5 लाख रुपये भरतो तुझ्या मुलाचे 5 लाख रुपये मी भरतो. आता तर हास्यंक नाही लय उपकार होते. अरे उपकार काय त्याच्यामध्ये मित्र मित्रासाठीच असतो ना. गप गप अशा वेळेस नाही तर कधी कामाला यायचा हा तुझ्यासाठी आहे ना मी. अरे गप रडू नको बरं रडू नको रडू नको आहे मी आहे जा जा काळजी करू नका मी भरतो ना पैसे आता का रडतो मी 5 लाख रुपये भरतो जा घरी जा जा टेन्शन मध्ये नको जा देवाला साखर वा. आईला काय खरं नाही गरिबीचं बाबा. अहो देता कशाला याला पैसे परत ते देईन काय अहो. अहो तात्या 10,000 मी दिलं 2 वर्ष झाले अजून त्यांनी रुपये नाही दिला. अरे आणि तुम्ही काय त्याच्या फंदात पडली. परिस्थिती गरिबीची होती त्याची आता जरा बरं होईल त्याचा पोरग नोकरी लागल. अहो गावात एवढी पोरं शिकलेली आहेत मग तुमच्या. ए माझा मित्र आहे. मी काय करते ठरवीन त्या मुलाला मी पैसे देणार त्या सुद्धा आमच्या पोराला पैसे भरायला बाकी मला काय माहिती. अहो तुम्ही कोणाला पैसे. ए माझं मी काय करायचं बघ तुम्ही नका शिकू मला. कचरू हे नाही सुधारणार का सुधारणार नाही त्याचं कारण सांगा तो. कारण संततीच नाही मागे त्याच्यामुळे मास वाटायचं बघ आलं फुकट गेले बघा गेले. असं की जातो साहेब जाऊ तुम्ही गावात काय माझं. काय कपडे शिवायच्यात काय. नाही काय किती वेळ झालाय हा, किती वेळची वाट पाहतीये, कुणी बघायच्या आत आला पाहिजे. चल चल
हे चल बस पटकन. अरे किती वेळ लावला, कुणी बघितलं तर. हा, झाला उशीर, बस पटकन. भक्ती तू काय करतेस? सोड तोंडाचं. भक्ती कुठे चाललीस तू? मी चाललीये पळून. कोण आहे हा? माझं प्रेम आहे त्याच्यावर. अरे नको मला खाली पाहायला लावू. हा मला शेण घालते माझ्या तोंडामध्ये. का माझी इज्जत घालतीस या वयामध्ये? आता काय करू मग मी? तुम्ही भावाच्या शिक्षणात सगळे पैसे घातले, 5 लाख रुपये लोन करून ठेवले. आता दुसऱ्यांच्या शेतीत कामाला जाताय. काय करणार मी तरी? धन्य आहे तुझ्या पुढं. मला नाही काय माहिती. मी चालली आता ह्याच्या संग. तुम्ही माझ्यासाठी मेले आणि मी पण तुमच्यासाठी मेले. भक्ती रिक्वेस्ट करतो वा, मी. चला. अहो काय हो, मंदिरात येऊन बसले तुम्ही? रानात शोधलं मी, रस्त्याने शोधलं, इथं का बसले? घरी का नाही आले? हे सगळं भक्ती. अहो घरात नाहीये ती भक्ती सकाळपासून. काय झालं? एक मुलगा आला, गेला पळून. गाडीवर तोंड बांधलेलं होतं. तोंड बांधलेलं होतं पळून गेले. मला भक्तीने लोटून दिलं खड्ड्यात. थांबा, आपण दादाला फोन लावू. थांबा, पोराला फोन लावते मी. हॅलो. हॅलो. हा दादा, 1 मिनिट थांब. हा. बोला बोला बोला. अरे नितीन, हा, भक्ती गेली पळून. बघ ती गेली पळून, मग मी पण जाऊ का पळून आता? अरे तुम्हाला 10 वेळा म्हणलं ना मला फोन करू नका, काय करू नका. अरे कामात असलं की नुसता फोन 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 करताय. अरे तू माझा मुलगा मोठा आम्ही आलो आहे. मग, मी तुझ्यासाठी मुलगा आहे तर. काजाचे तुकडे आहेत आमचे. काळजाचे तुकडे हे सांगतोय मी, कामात आहे, मीटिंग मध्ये सारखं फोन फोन. अरे शोध लाव ना तू. ये ना ती म्हणा. गेली तर ती गेली, मला काय करायचं तिचं? तू घरी ये लवकर. हो बाबा, मी सांगितलं मी तिकडे येणार नाही गावाला अजिबात. आजपासून मी तुमच्यासाठी मेलो आणि तुम्ही माझ्यासाठी मेले. मला अजिबात फोन नाही करायचा. काय म्हणतोय तो? ठेवला फोन, ठेवला फोन, ठेवा. नाही बोलायचं त्याला आपल्या संग. पोरगी पण गेली पळून, पोरग पण गेलं. घ्या तोंड सोडून आता. अरे काय झालं काय? तुम्ही दोघं काय झालं? अरे गप गप काय झालं? कळतं ना मला. काय सांगायसारखं नाही काय झालं. झालं सांगायसारखं नाही. काय झालं? हं? काय झालं रे फळ? चेअरमन साहेब, माझी मुलगी भक्ती पळून गेली हो. कोणाबरोबर? काय तोंडाला बांधलं होतं काय कळालं नाही. पोराला फोन करा का? अहो केला होता मुलाला फोन. तो म्हणतो मी तुमच्यासाठी मेलो. मुलगा मेला, मुलगी म्हणती तुम्ही मेले माझ्यापासून. बरं बरं, काय रडू नका. ह्या का बरं का, जे संचिताचा खेळ तो काय कोणाला चुकला नाही. जे देवाच्या मनात आहे तेच घडणार. आता तू मग एवढं शिकवलं. अरे त्याला मी 3.5 लाख रुपये दिले ना त्या पोरा नुकलासाठी, पण तरी ते नालायक निघालं. काय टेन्शन घेऊ नको. आता हा राग मला तू काढून टाक. हे बघ, जे देवाने लिहून ठेवले ना शिटेनी सटीना अक्षर, ते काय कोणाला चुकलं नाही. पोराचे काय घेऊन भेटला, पुरीचे काय घेऊन भेटला. हे बघ, ज्याला आहे ते बी सुखी नाही आणि ज्याला नाही ते बी सुखी नाही. त्याच्यामुळं आता शेवटी आपण आपलं म्हातारपण आपण काढायचं. आपण आपले मित्र आहेत ना, आपलं असंच राहायचं. बाकी काय विचार करू नको, सोडून देतो विषय. माझं बघ ना, आता मी असा दुखीन तुम्ही अशी दुखीन. काय नका टेन्शन घेऊ, विषय सोडून द्या. हा बरोबर बोलले तुम्ही. मग काय करायचं त्याला? द्यावं सोडून द्यायचं, गप्प बसायचं सगळं.